हे पहा, चिमण्यांसाठी हे पाणी ठेवलेलं आहे. आपल्याला जशी पाण्याची गरज आहे तशी मुख्य प्राण्यांना, पक्ष्यांना सुद्धा पाण्याची गरज आहे. उन्हाळा जास्त जाणवतो आहे, आपल्याला माहीत आहे. 40 अंशापेक्षाही जास्त टेम्परेचर, तापमान खऱ्या अर्थानं सातारचं झालेलं आहे. आणि आजूबाजूला झाडंही कमी असल्यामुळं आपल्या लक्षात येतं की गरमी जास्त जाणवते, उष्णता जास्त जाणवते. आणि ही खऱ्या अर्थानं चिमण्यांना तर अधिक जाणवते, पण आपण याकडे लक्ष देत नाही. त्यांना धान्य ठेवत नाही आणि चिमण्यांना पाणी ठेवत नाही. मुख्य प्राण्यांनी, पक्ष्यांनी जायचं कुठं याचा जर थोडासा विचार केला तर प्रत्येक नागरिकानं या मुख्य प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी आपल्या आपल्या परीनं जेवढं काही करता येईल तेवढं जरूर करावं. कारण ह्या चिमण्या, पक्षी आहेत म्हणून तर कृमी, कीटक हे आपल्याला त्रास देत नाही आहेत. आणि हेच खऱ्या अर्थानं चिमण्यांच्यापासून आपल्याला संरक्षण मिळतं आहे. ह्या चिमण्या दूर जायला लागलेल्या आहेत. त्या आपल्याजवळ, आपल्या सानिध्यात जर हव्या असेल तर हे पाणी आपण चिमण्यांना दिलं गेलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. आणि मुख्य पक्ष्यांसाठी आपण जाणीवपूर्वक ही सेवाभावी वृत्तीनं केलं पाहिजे, एवढी मी आपणा सर्वांना विनंती करतो.